रामकृष्ण हरी फॅमिली, आज देवशाहिनी आषाढी एकादशीच्या आमच्या परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्वजण आनंदी सुखात राहो, सगळ्यांची दुःख दूर हो आणि आपला बळीराजाही पांडुरंगाच्या कृपेने सुखात राहू दे, भरपूर पाऊस होऊ दे, सगळीकडं सुजलम सुफलम असं पांडुरंगाच्या कृपेने राहू दे. तर आज देवशाहिनी आषाढी एकादशी म्हणजेच आपली मोठी एकादश आषाढी एकादशीची आमची चालू आहे सकाळची तयारी. पांडुरंगाला तुळशीचा हार बनवायचा. तर सोनू आंघोळ वगैरे करून सकाळपासनं याच तयारीमध्ये आहे पूजेच्या. फुलं वगैरे घेऊन आला, पांडुरंगाला हार, आणि मस्त असं सकाळी लवकर उठलो होतो आज. सगळ्यांचं 6 वाजता 7 वाजेपर्यंत तर सगळं आंघोळी वगैरे सगळं झालंय. आणि छान अशी तुळशीची माळ बनवतोय सोनू. तर म्हटलं आपल्या फॅमिलीला एकदा शुभेच्छा पण द्याव्या एकादशीच्या. आणि तुळशीची माळ बनवतोय पांडुरंगासाठी. सोनू तिकडनं दाखव उचलून कशी बनली आहे. आणि दरवर्षी बनवतो बरं का. आणि एकादश ज्या दिवशी असते त्या दिवशी तुळस तोडायची नसते, त्यामुळे त्यांनी ना कालच तुळस आणलेली आहे काढून आणि बनवायचं काम चालू आहे. पांडुरंगाला छान असा तुळशीचा हार. 2 मिनिटं तिकडनं उचल ना फक्त, असं 2 मिनिटं झालंय माझा. कशी बनवतो बघा. आणि याला तो सुईचा वापर न करता या पद्धतीने असे एकत्र सगळ्या मंजुळ्यांचा गुच्छ धरून तो असा दोऱ्यामध्ये हे करून घेतोय बघा. या पद्धतीने तो बनवत असतो. दरवर्षी बनवतो, जसं त्याला कळायला लागलंय ना, मोठा झाला ना, तसा दरवर्षी तो बनवत असतो. तर हे बघा. आणि पांडुरंगाला कसली अपेक्षा नाही, पांडुरंगाला काही नकोय. त्याला फक्त या 2 बोटं बुक्क्याची आणि हा तुळशीचा हार याची त्याला फार आवड आहे. आणि अशा पद्धतीने मग आपण हार बनवला. आता पूजा वगैरे झालं ना, मग तुम्हाला एक व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल. मग बघवा तुम्ही कशी पूजा झाली आहे आपली. तर चला मग आता घेतो पटापट तयारी करून. रामकृष्ण हरी.